6 वर्षाची मुलगी ज्यावेळेस घरी जाते, रानटी ज्यावेळेस ती घरी जात असताना रानटी कुत्री तिला फाडून खातात आणि मोठी मोठी मुलं तो व्हिडिओ करून फेसबुकला टाकतात। याच्यापेक्षा दुर्भाग्य काय असेल? त्या लेकराला जर वाचवण्याचा प्रयत्न केला असाल तर निश्चित तुमची शिवभक्ती त्या ठिकाणी कामाला आली। पण नाही, एवढं करायला कोणाला आजकाल वेळ नाही, ऐकायची सुद्धा मनस्थिती राहिली नाही। ऐकून ऐकून कान एवढे तुमचे तृप्त झाले काने गावकर। आज आपला सप्ताह म्हणजे माधवदास महाराजांच्या, काय तुमच्या गुरुमाईचं प्रेम आहे, काय प्रेम आहे। माधवदास महाराजांवरती 9 महिने 9 दिवस जी आई लेकराला पोटात ठेवते, पोटात राहिल्यानंतर त्या रक्ताचं दुधात रूपांतर होतं, ती नाळ लेकराची आईची असते। पण गुरुमाईचं आणि माधवदासांचं नातं, आई वडिलांचं, माईचं आणि लेकराचं नातं, ज्या माधवदासांनी नित्य एकांतवास, आपली जे आता सध्या जे महाराजांचे उत्तराधिकारी आहेत त्यांच्या मुखातून मी काल ऐकला तुमच्या गावचा इतिहास, मला आनंद वाटला की माझं काहीतरी भाग्य असेल की या गावात मला कथेचं नियोजन, ही कथा करण्याची संधी प्राप्त झाली। या गुरुमाईनी ज्यावेळेस देह ठेवला, गुरुमाईचं कार्य थांबलं नाही सज्जनांनो। इकडं बघा सगळ्यांनी, ही गुरुमाय म्हणजे साक्षात तुमची आई आहे। महिला मंडळ, गुरुमाईचं नाव घेतल्याबरोबर काहींच्या डोळ्यामध्ये पाणी आलं। या गुरुमाईंनी ज्यावेळेस देह ठेवला, साधू महात्म्यांचं कार्य देह ठेवल्याबरोबर कार्य संपलं असं नाही, ज्यावेळेस देह ठेवला कार्य पुन्हा एकदा अमृतासारखं सुरू झालं। एवढं पवित्र ही कर्मभूमी त्या गुरुमाईची। या गुणनिधीला ज्यावेळेस यज्ञदत्तांनी विचारलं, बाळा कुठे चाललायस? आता तू कुठून आलायस? नाही बाबा, मी खेळायला गेलो, आता आलो। खोटे बोलून गुणनिधीने जिंकलं आणि असं केल्यानंतर पत्नीला विचारलं, का ग, काल पूजेला आलेली सर्व सामग्री कुठे? ती सांगणा झाली। आणि त्यावेळेस यज्ञदत्ताने ठरवलं की वैवाहिक जीवनामध्ये मुलगा आणि पत्नी जर स्वतःची खोटं बोलत असेल तर अशा मुलाचा आणि पत्नीचा मी आजपासून त्याग करतोय। मी पाठीमागं सुद्धा वळून तुम्हाला पाहणार नाही, माझ्या घरातून बाहेर व्हा, चालते व्हा। गुणनिधीने पाहिलं आपल्या आईला, आपले वडील असे बोलत आहेत, मग मी मध्ये जाऊन माझ्या आईला का दुःख देऊ? माझ्यामुळे माझ्या आईला एवढं दुःख मिळालं। आज अनेक दिवस झाले गुणनिधीच्या पोटात काहीच नाही आहे, अंगावरचे कपडे फाटलेले आहेत, गावोगाव फिरत आहे। एका महादेवाच्या मंदिरामध्ये सायंकाळ झालेली आहे, महादेवाच्या मंदिरात नैवेद्य ठेवलेला आहे आणि तो नैवेद्य ठेवल्याबरोबर पोटात आग पडलेली, हा नैवेद्य मी खाईल, पण मधली भक्त मंडळी कधी जातील? महादेवाच्या पिंडीला बघत बघत दिवस गेला, रात्र झाली। उपाशी पोटी महादेवाला पाहिल्यामुळं उपवास घडला। परमेश्वराला डोळ्याने दृष्टीने पाहिल्यामुळे दृष्टी स्वच्छ झाली, अंतकरण स्वच्छ झालं आणि तो शिव नैवेद्य तळमळीने पाहून तो गुणनिधी संध्याकाळी मंदिरामध्ये जायला आणि मंदिरामध्ये अंधार भडक पडायला। काळ्या कुट्ट अंधारामध्ये गुणनिधीने काय करावं? पोटात तर आग पडलेली आहे, पोटाची आग बसू देत नाही मायबाप, बसू देत नाही। या विश्वात सगळं काही समाधानी असेल पण पोटातली आग माणसाला बसू देत नाही। पोटाचा गोळा जरी अंत्यविधी करून आलात आपण तरी सुद्धा पोटात आग पडते, 2 घास खाल्ल्याशिवाय बरं वाटत नाही। तो गुणनिधी शिव नैवेद्य पाहून रडू लागला। मंदिरात जाता जाता याचं पाप कर्म कसं? मंदिरात जाता जाताच अंधार पडला, स्वतःचं वस्त्र काढून त्या वस्त्राला पिळा लावला आणि त्या वस्त्राची वात तेलात बुडवून वस्त्राची वात लावली। वात लावल्याबरोबर लख प्रकाश शिवमंदिरात पडला। समोर असणारी शिवपिंड पाहिली, डोळे भरून देवाला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर एवढ्या रात्री महादेवाच्या मंदिरात त्या महादेवाला पाहिल्यानंतर गुणनिधीचं मन भरून आलं आणि गुणनिधी म्हणू लागतात, हर हर भोले
हर हर भोले. स्वतः भोलेनाथांचं नामस्मरण करू लागतो आणि सुंदर असं भजन. हर 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 शंकर शिव शंभो शिव शंकर. हर हर शंकरा जय शंभो शिव शंकरा. हर 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 शिव शंकरा जय शंभो शिव शंकरा. हर 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 शंकरा शिव शंभो शिव शंकरा. हर 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 शंकरा शिव शंभो शिव शंकरा. हर 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 शंकरा जय शंभो शिव शंकरा. हर 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 शिव शंकरा जय शंभो शिव शंकरा. सर्वांनी भजन करायचंय. हे हर 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 शंकरा शिव शंभो शिव शंकरा. हर 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 शिव शंकरा जय सर्वांनी शंभो म्हणायचंय शिव मागं. शंकरा. हर 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 शंकरा जय शिव शंभो शंकरा. हर 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 शंकरा जय शंभो शिव शंकरा. हर 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 शंकरा जय शिव शंभो शंकरा. हर 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 शंकरा जय शिव शंभो शंकरा. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. अशा प्रकारे गुणनिधीने भगवान भोलेनाथांच्या मंदिरात आपल्या वस्त्राच्या कापडाने ज्योत लावली. एवढ्या रात्री मंदिरात कोण आहे? चोर 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 म्हणून त्याच्या मागे सगळे धावले. काय करावं काही सुचेना. पण अशक्त शरीर झालेलं, पोटात अन्नाचा तुकडा नाही, मरणोत्तर पळता पळता धावता धावता उपाशी शरीर गुणनिधींना पकडून त्या लोकांनी असा मार दिला चोर समजून. जो शिव नैवेद्य खायला गेला होता जागीच गुणनिधी गतप्राण होऊन गेली. आणि गेल्यानंतर मरणोत्तर एवढंच पुण्य फळाला आलं की मरताना का होईना भगवंताच्या मंदिरात दिवा लावला. आणि दिवा लावल्यामुळं एवढा आचार भ्रष्ट झालेला पवित्र कुळामध्ये जन्माला आलेला गुणनिधी मरण पावला. पण नरक यातना न भोगता शिवलोकात जाऊन शिवलोक पदाची प्राप्ती झाली. आणि पुढचा जन्म कालांतराने दिव्य भोगांचा उपभोग घेऊन कलिंगचा राजा अरिंदमाचा पुत्र म्हणून जन्माला आला. पुढचा जन्म दम या नावाने सर्वजण ओळखू लागले.